बाबा यापुढे जुईलीचा अभ्यास मी नाही घेणार. मी माझं सगळं विसरून जाईल हिला शिकवता शिकवता. काय झालं ग एवढं सकाळ सकाळ वैतागायला सायली? जुईली, अगं तू मला किंवा दादाला का नाही विचारत? तुम्हाला काय कळणार आहे माझं मॅथ्स? तुम्ही मराठीवाले आणि काका कॉमर्सवाला. हेमंता, हे म्हणजे बाबा चिक्कीवाला आणि काका कलईवाला अशा सुरात बोलतीये ही. अहो काय हो तुम्ही, पण जुईलीच्या अभ्यासाचा प्रश्न खरंच गंभीर झालाय आणि आपण कुठल्या क्लासला पण घातलं नाहीये तिला. हो, काय करायचंय क्लासला घालून? घरात एवढे शिकवणारे आहेत ना. काही नाही भाऊजी, नाही त्या मंडळींना धाकट्या बहिणीला शिकवण्याची जबाबदारी दिली होती, पण काय आहे ना त्यांनी जमणार नाही असं सांगितलंय. काय नाही हो, दिलेली कामं न करण्याची कारण आहेत सगळी. सायली, आज कारण चालणार नाहीत असं आहे बरं का भविष्यात. मी कुठली कारण सांगत नाहीये आजी. अगं हिच्या डोक्यात काहीच शिरत नाही. अगं स्वानंदीताई शिकवायची तेव्हा कसं शिरायचं ग? तू फोनवर बोलता बोलता शिकवतेस ना म्हणून नाही शिरत. काय कोणाशी बोलतेस फोनवर? ऑफकोर्स आई, मैत्रिणीशीच. अगं किती दिवसात मी कॉलेजला सुद्धा गेले नाहीये. मग राहिलेल्या नोट्स घ्यायला नकोत का? अगं मग वडापाव दे आणि घे ना नोट्स. म्हणजे मी असेच घेते. पण तू काही बोलायचं नाही हा काकू. एक तर मी तुझी पुतणी आहे म्हणून त्या ऑलरेडी मला घाबरतात. जर तू ह्याच्यात काही बोललीस ना तर माझे वांदे होतील. एक मिनिट जुईली, वडापाव देऊन नोट्स घेतेस म्हणजे काय करतेस तू? म्हणजे मी गेले नाही कधी शाळेत किंवा राहून गेलं माझं लिहायचं तर मी वडापाव देते आणि घेते नोट्स आणि नंतर त्याची फोटोकॉपी. पण शाळेत तिला टिफिन देत नाही, पैसे देतो. नाही भाऊजी, अहो हिला चांगला पोळी भाजीचा टिफिन देते मी आणि मुरांबा गुळांबा सगळं देते. जुईल्या, खोटं बोलायचं नाही बरं का. आज भविष्यात आहे. नाही 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 आई, ती खोटं बोलत नाहीये. मला फक्त एवढं विचारायचंय की तिला पैसे कोण देत? अंजली. अहो नाही हो, शाळेत कामाशिवाय माझ्याकडे यायचं नाही असं मी सांगून ठेवलंय तिला. मला पूर्वी संपदाताई द्यायची पैसे. पूर्वी म्हणजे तिचं लग्न होऊन किती दिवस झालेत का असे? म्हणजे एवढ्यात तिला कोणीतरी पैसे दिलेत. आई. ए नाही रे बाबा, मी नाही. हा नाही नाही, कोणी दिले नाही, मीच घेतले. घेतले घेतले म्हणजे? घेतले म्हणजे मला 50 रुपये ठेवलेले दिसले आणि तसंही मला हवेच होते ना म्हणून मी घेतले. जुईली, थोबाडीत देईन तुझ्या. याला चोरी म्हणतात, समजतं ना तुला?
मी चोरी नाही केली आहे. ते आपल्याच घरचे पैसे होते ना, आणि मी या घरची नाहीये का? तुझं डोकं फार चालायला लागलंय आता. आई घरभर शोधत होती पैसे, तेव्हा का नाही बोलीस तू बाहेर? मला वाटलं तुम्ही रागवाल मला. हे म्हणता उगीच पराचा कावळा करू नको. तिची चूक झालीये, पण आपण चोरी केलीये हे तिला कळलंच नाही.